सुरेश दास, धनंजय मुंडे हे मंत्री आहेत आणि त्यामुळे त्यांचा दबाव या सगळ्या प्रकरणावर पडू शकतो आणि त्यामुळे त्यांनी मंत्रिपदापासून दूर राहावं, या सगळ्या प्रकरणाचा तपास होत नाही तोपर्यंत, असं लोकांचं म्हणणं आहे. तुम्हाला काय वाटतं? धनंजय मुंडे यांनी मंत्रिमंडळामध्ये तोपर्यंत राहू नये? हे जनरल पब्लिक मंचची ही मागणी आहे. या बाबतीतला निर्णय अजितदादा पवार साहेबांनी केला पाहिजे ना. ते त्यांच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. त्यांच्या पक्षाचं काय ठरवायचं ते त्यांनी ठरवावं. अहो, आता लोकांची बहुतेक लोकांनी पवार साहेब आता बाबा मागे पडलेत, आता आपला पुढचा नेता अजितदादा आहे अशा आशेवर लोक होते. लोकांची सुद्धा भावना ती तयार झाली, म्हणूनच अजितदादांची 41 सीट निवडून दिले. पण अजितदादा जर ह्या प्रकरणामध्ये चुकले तर त्यांना त्यांचं बरेचसे परिणाम भोगावे लागतील. पुन्हा लोक म्हणतील नाही रे बाबा हे बरोबर नाही, याच्याऐवजी आपलं जुनच बरं होतं. म्हणून पुन्हा लोक पवार साहेबाकडे वळतील. ते वळून द्यायचे का त्यांच्या बरोबर ठेवायचं हे त्यांचं त्यांनी ठरवा ना. आम्ही कोण एक टर्म म्हणजे एका मतदारसंघाचे 2.5 तालुक्याचे आमदार आहेत. आम्ही 2.25 तालुक्याचे, आम्ही गरीब माणसं आहेत. आम्ही कसं सांगू शकतो अजितदाला ज्ञान शिकवायचं? आमचे अवकात आहे का? लायकी आहे का आमची? आमची लायकी फक्त 2.25 तालुक्याच्या याच्या पुरती जेवढी अक्कल आहे आम्हाला तेवढं आम्ही बोलतो. याच्या